सालेकसा ईव्हीएम छेडछाड आरोप प्रकरण निवडणूक आयोगाला अहवाल पाठवलाय। उपजिल्हाधिकारी मिनाज मुल्ला यांनी ही माहिती दिली। निवडणूक आणि उपविभागीय अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी होते। सालेकसा नगरपंचायतीमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड प्रकरणावरून सर्वपक्षीय उमेदवारांनी तहसील कार्यालयामध्ये घेराव करून जाब विचारला होता। त्यावरून जवळपास 12 तास आंदोलन करण्यात आलं। त्यानंतर रात्री उशिरा याचा अहवाल उपविभागीय अधिकाऱ्यांनी तयार करून जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला असून त्यांनी राज्य निवडणूक आयोगाला हा अहवाल पाठवलाय। काँग्रेस नेत्यांनी ईव्हीएम मध्ये छेडछाड करून वोट टेम्परिंग तर झाली नाही ना असा संशय व्यक्त केला होता। त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी केली होती। इथे काही लोकतंत्र अशी काही परिस्थिती राहिली नाहीये। अधिकारी ज्यांना आम्ही सांगून राहिलो की असा असा प्रकार घडला, पण तेही काही कानामानी करून नाही राहिले, कोणत्याही गोष्टीवर लक्ष देऊन नाही राहिले। याच्या विरोधात उद्या आम्ही निर्णय करणार आहोत आणि बहुतेक पूर्ण तालुका, सालेकसाच नाही तर पूर्ण तालुकाही बंदचे आव्हान आम्ही देऊ शकतो। शासन आणि हा प्रशासन हे दोन्ही संगनमताने यांनी आज इथे ईव्हीएमची सगळे सील तोडली। आमच्या एकी प्रतिनिधी बोलवला नाही आणि जे काही घोटाळा केला ईव्हीएमची टॅम्परिंग करून टाकली। आणि जे कलेक्टरला आणि निवडणूक आयोगाला जे अहवाल पाठवला त्याच्यामध्ये चुकीचं नाव आमचे पक्षाचा टाकला की आम्ही तिथे उपस्थित होतो असा सांगून त्यांची दिशाभूल आणि आमच्या सोबत घोटाळा हे सरकार आणि इथले अधिकारी करून राहिले। परस्पर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पेट्या उघडल्या, सील केलेल्या पेट्या उघडल्या, नंतर सील केल्या आणि स्ट्रॉंग रूम मध्ये जमा केल्या। त्यामुळे ज्या पेट्या पंचासमक्ष सील झालेल्या होत्या त्यांना न बोलवता त्यांच्या अनुपस्थितीत आपल्याला मतपेटी उघडण्याचे अधिकार कुणी दिलेले आहे? राज्य निवडणूक आयोगाला अहवाल पाठवलेला आहे, त्याच्यानुसार कारवाई करत आहोत। त्याच्यामुळे जी कारवाई त्यांच्याकडून होईल त्याच्यामुळे पुढची कारवाई करत आहोत। त्यांनी जे आरोप केला होता त्याच्यामध्ये त्यांनी जो पहिला आरोप नाही तोच सांगतो जे आम्ही रिपोर्ट पाठवलेला आहे त्याच्यानुसार जी कारवाई होईल ती करतोय आम्ही।